मजेत ना. तर छानशा दिवसाची छानशी सुरुवात आज मी करणार आहे. तर मी तुमच्यासाठी आज नवीन काहीतरी दाखवणार आहे तुम्हाला. तर ते काय आहे ते मी आत्ता काही सांगणार नाही आहे. तर मी ते सांगणार नाही आहे तुम्हाला, डायरेक्ट मी दाखवणारच आहे. तर चला, तर मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते आणि तुम्ही मस्त व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा आणि मी जे काही दाखवणार आहे ते पण बघा. तर चला, मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते. चला, तर आता मी तयार झाली त्यासाठीच आणि आता चला आपण निघूया. तुम्हाला आणायचं होतं हे सगळं, हे जे मी तुम्ही बघताय ना सगळ्या वस्तू वगैरे हे सगळे हँडमेड्स आहेत, हँडक्राफ्ट आहे. सगळं हाताने बनवलेलं आहे सगळ्या ह्या वस्तू. आणि आपल्या वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्स आहेत, ते वेगवेगळे आर्ट फॉर्म्स आहेत आणि वेगवेगळ्या छान. थँक्यू बोल बाबाला, थँक्यू बोल. तुझं नाव काय? तू छान दिसते. याच्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती सगळी हँडमेड आहे, ही हाताने बनवलेली आहे. हेच म्हणजे इतकं छान वाटतंय ना हे बघून, इतकं तुमची तुमच्याकडे थोडीशी माहिती घेणार आहे. माझं युट्यूबचं चॅनल आहे. हो हो, मला त्या म्हणाले होते. तर त्याच्यामुळे तुमचं बिलकुल खूप आभारी तुमचे, कारण आम्हाला त्याची थोडी गरज इथे. कोथरूडला कसं आपलं रोड टच असल्यामुळे अगदी असं वॉकिंग आहेत खूप. आणि तुमची जी कन्सेप्ट आहे ना फार वेगळी आहे आणि खरंच खूप भारी वाटतं इथे, खूप भारी वाटतं मला. तुमचं इतकं मनापासून ते येतंय ना, मी पण थोडंसं पेंटिंग वगैरे माझ्या घरी मी म्हणजे माहेरी मी केलेलं होतं आणि इथं पण थोडंफार केलं, पण नंतर काय वेळ नाही. मन आहे होते आपलं, नाही मनात आहे ते सगळं. पण आता परत नंतर सुरू करेल. बिलकुल. मी बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम इंजिनियर. ओके. माझ्या फील्डमध्ये मी 30 वर्ष काम केलं. ओके. 10 हा सेम 50 हे सगळे हँड पेंटेड टाईल्स आहेत. एक दोन दिवसात हो बिलकुल. बॉक्सेस आहेत आपल्याकडे 390 पासून, की पोस्टर्स आहेत अनेक प्रकारचे. त्याची पण रेंज साधारण 300 पासून सुरू होते. हे जे छोटे आहेत ना छोटे, याच्यात मोठे छोटे पण आहेत ते खाली. ते इतके सोयीचे आहेत ना, चहाचा कप मोबाईल ठेवायला वगैरे असं. आणि 500-550ची रेंज आहे, हँड पेंटेड आहेत, खूप उपयोगाचे आहे ते प्रकार. इव्हन ते माझ्याकडे ना तिकडे कोथरूडमध्ये आमच्याकडे नंबरपासून खूप NRI सुरू होतं. दिस इज ओनली 250. आणि हे आतलं जे आहे ते सुपारीचं पान आहे, त्याच्यावर ओडिशातून येतात आपल्याकडे. अच्छा. हां ओके. त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर आहे. एक एक गोष्ट, एक एक वस्तू अशी युनिक आहे आणि पीक करून आणली म्हणजे त्याच्यामुळे. किंवा अगदी तिथली ती कुंती
पण हत्तीची पूर्ण हाताने बनवली आहे, बनारस वरती. हा असं लाईट तुम्ही ज्वेलरी वगैरे लटकवू शकता छानपैकी त्याच्यावर. मशाई आहेत गार्डन मध्ये ठेवण्याच्या, त्या सगळ्या रिसायकल्ड आहेत. आणि ओके. मेटल जितकं पण आपल्याकडे आहे ना ते सगळं रिसायकल आहे. एकही असं नाही की जेवढं शक्य आहे तेवढं इको फ्रेंडली ठेवण्याचा प्रयत्न. खूप सुंदर आहे. इव्हन ह्या सुद्धा आरशांच्या जे आहे ना, हे सगळं हाताने केलेलं आहे. हा आरसे. हे बघा, हे आरसे आहेत. या. किती छान युनिक आहे भिडेला. डिझाईन याची. खरंच मला इथं मला जवळ जावं असं वाटत नाहीये. सगळी गोष्ट मला, सगळ्या वस्तू मला एकदम बारकाईने बघायच्या. खरंच खूप भारी वाटतं. तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि इथल्या वस्तू सुद्धा खरंच खूप छान आहे. नाही प्रॉपर सकाळी पाहायचं. हे अगरबत्तीचे हा, अगरबत्तीचं स्टँड आहे बघा, किती युनिक आहे. इथे आपण अगरबत्ती लावू शकतो. इथे खरंच खूप छान आहे. त्याचा जो समोर गार्डन फ्लॅट दिसतो तो माझा आहे. जे अंगण वगैरे दिसतं ते. हा त्याची बाजूच आपला. हे मोर आहेत ना, हे मोर आहेत. 390लाच आहेत फक्त. हे मोर आहेत बघा, किती छान आहेत. हे कलर किती छान त्याचा केलं. काहीतरी उपयोग असेल. ही एक ना गोष्ट रिसायकल मधलं सगळ्यात महत्वाची मला असं वाटतं की पाण्याची झाडी आहे. पाण्याची झाडी आहे. छोट्या प्लांट्स ना झाडी येत नाही, इथे पाणी घालून आणि पूर्ण रिसायकल केलंय. माय गॉड, खरंच खूप सुंदर आहे. Yes. बघा, ही आहे पाण्याची झाडी. आपण छोट्या छोट्या घरामध्ये जे आपली ट्रीज वगैरे असतात त्यांसाठी आपण हे पाणी देऊ शकतो. एकदम मस्त, आणि देताना पण एकदम भारी वाटेल. आणि ते म्हणजे ते स्वतः पण एक शोपीस आहे. हो, ते खाली गार्डन मध्ये, बाल्कनीत, हॉलमध्ये कुठे ठेवलं तरी. हो. आणि पुन्हा धुता येण्यासारखा त्याला मेंटेनन्स नाही, हो. स्वच्छ केलं. इथे आता मी धुतलेलं पण नाहीये, म्हणजे हो ना. जरा धूळ आहे ऍक्च्युली हो, त्याच्यात. धूळ आहे, हो. नाही पण खूप छान पण ती मी वाटतं. मुद्दाहून नाही पुसली की आपल्याला आपल्या. युनिक आयडिया आहे. हो, ही खूप युनिक आहे. त्याच्यात एक अजून दुसरा एक प्रकार आहे. त्याच्यात डक्स पण आहेत. तुमच्या मागे एक डक आहे, ते पण असंच रिसायकल आहे. ओके. ते प्लांटर आहे, रिसायकल आहे. ओके. ते प्लांटर आहे आणि त्याच्यात तुम्ही कटलरी पण ठेवू शकता, पेंटिंगचे ब्रश वगैरे, काय पण लाल रंगाचं जे आहे ना हो, बघा. हो, खरंच. आता अशा सगळ्याच गोष्टी घ्यावा, पण त्याच्या पुढे पॉसिबल नाही. इथे जाऊ मी. हो हो घ्या. नाही, हे जे आहेत ना, हे हा एक फार युनिक प्रकार आहे आणि खूप जुना असा आर्ट फॉर्म आहे. ह्याला इन्व्हिजिबल दोरा लावला ना, मी आता सुतळी लावली आहे सिक्युरिटी म्हणून, पण इन्व्हिजिबल दोरा आपल्या घरांमध्ये लावला तर, आणि थोडंसं मी त्यांना त्या दिवशी सांगत होते, थोडंसं लाईट कमी असेल ना तर तो दोरा मुळात दिसत नाही. ओके. आणि ना आपल्याला ते फक्त परमेश्वरच विहार करतायत ओ, आकाशात. एकच नंबर. इतकं ते सुंदर दिसतं. म्हणजे इथे मला असं वाटतं ना, पंख्याचा वारा वगैरे असतो तो उगाच ते तुटायला नको. नाही तुटत, इन्व्हिजिबल दोरे बऱ्यापैकी चांगले असतात. पण मला ती रिस्क नव्हती इथे घ्यायची, कारण लोक हात लावून बघतात. पण ते माझ्या घरी मी जे लावले आहेत ना, ते हनुमान वगैरे असे, ते लिटरली असं रात्री थोड्या अंधुक प्रकाशात वाटतं की ते येतात. नाही, खरंच आपले भारतीय कलाकार, भारतीय कला प्रचंड मोठा खजिना आहे आणि फुलजा सिंग सारखं आहे. जगात कुठेच म्हणजे मी जगभर फिरले. लंडनला इतका चांगला रिस्पॉन्स मॅडम आपल्याला. एकतर काय आहे, आपलं स्टोअर खूप पॉकेट फ्रेंडली आहे. 80 रुपयापासून वस्तू सुरू होतात. जनरली काय होतं, हँडीक्राफ्ट म्हणजे लोकांना वाटतं खूप महाग, कशाला जाऊ दे. पण अक्षरशः आपल्याकडे 500 ते असं ज्याला आवड असते ना तो पैशाकडे बघत नाही बघा, पण तरी सुद्धा आपण काय विचार करतो की ह्याची एवढी किंमत आहे, थोडी जास्त वाटतं, म्हणजे असं वाटतं काय वेळेला. पण इथे आपल्याकडे ना, की जेवढं ती पॅशन जगवायला जेवढा बिझनेस करायचा तेवढाच आम्ही करतो. बरोबर. खरंच खूप सुंदर आहे, खूप छान आहे. हे पार्ट आहेत का? हा, स्टूल आहे, पाट आहे, चौकी आहे, सेंटर टेबल आहे, काही म्हणून तुम्ही. इनफॅक्ट हा सुद्धा ना ऍक्च्युली टेबल म्हणजे स्टूल आहे. असा सुटकेस केला. हे ऍक्च्युली टेबल आहे. मी तर ते थोडं दुसरीकडे ठेवते म्हणजे लक्षात येईल. हे असे रिसायकल केलेल्या खूप साऱ्या गोष्टी. हे खूप जुनं लाकडी हे आहे. खरंच सुंदर आहे, खूप छान आहे. हे नॅशनल अवॉर्ड आहेत बस्तरचे, राष्ट्रपती पदक आहे रादर. हे सगळं हाताने केलेलं. खूप छान आहे. खूपच ते लोखंडी आहे का? हो, आयर्नचं असतं आणि तिथलंच काम आहे ते बस्तरचं. खूप म्हणजे आयकॉनिक असं काम. हो,
खरंच सुंदर आहे. हे सुद्धा फार सुंदर काम. हो. पंचमुखी गणेश आणि तिकडे पंचमुखी हनुमान. ज्यांचं दक्षिणमुखी घर असतं ना अच्छा. त्यांच्या घरांमध्ये हे लावलेलं छान असतं. ओके म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून मूर्ती ठेवायची. ओके. ते जे पंचमुखी आहेत त्यांनी समुद्र मंथनाच्या वेळेला खूप मोठं काम केलं होतं देवांचं. त्यामुळे त्याला सगळ्या संकटांवर मात करण्याची त्याच्यामध्ये कन्सेप्ट. हो. आणि त्याच्यातला ना सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग जो आपल्याला छान वाटेल म्हणजे जवळजवळ 60% विमन आर्टिझन. बायका सगळं पेंटिंगचं आणि असेंब्लीचं वगैरे फक्त जे हार्ड वर्क आहे म्हणजे लाकडाचं काम आहे किंवा असं तेच फक्त पुरुषांनी केलं. बाकी मॅक्सिमम काम बायकांचं. नाही, आपल्या बायकांचं टॅलेंट म्हणजे फार वेगळं आहे. वेगळ्या अनेक गोष्टी एका वेळेला करतात. म्हणजे त्या मुली मी आता सगळ्यांच्याकडे जाऊन आलेल्या म्हणजे भारत ऑलमोस्ट 2दा पालथा घातला. या प्रत्येकीशी माझं कनेक्ट आहे म्हणजे. हो. तर तिथे गेल्यावर सुद्धा असं लक्षात येते की कोणीतरी घरातलं बोलवतंय, चहा ठेवा किंवा अमुक करा, की ते हातातलं परत तिथे ठेवणार, घरातलं आपलं काहीतरी करणार, पुन्हा त्या विशिष्ट जागी येऊन थांबणार. म्हणजे दुसऱ्या रोडमध्ये जाऊ शकतो. आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो. अगदी बरोबर आहे. मल्टीटास्किंग येतो ऍक्च्युली. हो, म्हणजे हाच शब्द आहे खरं, पण मला त्याच्यामध्ये असं वाटतं की आपण ते टास्क म्हणून पण घेतो. आपल्यासाठी ते खूप साधं नदीचा प्रवाह जसा बदलतो तसंच आहे. तसं ते सिम्पल आहे. आपण एकदम कॅज्युअली घेतो ते गोष्ट. हो, कॅज्युअली घेतो एकदम. त्यामुळे मला विशेष कौतुक आहे. हो. किंवा ते ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे तर आता जवळजवळ 100-125 वर्षापूर्वीचं आर्ट आहे. हे 6 फूट असं दरवाजाला वगैरे लावायची ती लोक. आणि हा जो छोटू आरसा दाखवलाय तसा तो 6 फूट असायचा. अच्छा. आणि ही सगळी खेळणी अशी पूर्ण खिडक्या करून वेगवेगळं खेळणी करणं म्हणजे एक साधा आरसा तो पण इतक्या ऑर्नामेंटल लेवलला नेऊन ठेवला होता या सगळ्या लोकांनी. आता हे थोडंसं नाही, खरंच खूप छान आहे. म्हटलं एकदा विजिट तरी करावं बघावं तरी म्हणजे चला आता आज वेळ आहे थोडंसं तर आपण करून घेऊया, बघून घेऊया सगळं. वेगवेगळ्या प्रकारचे इव्हन हे सुद्धा रिसायकल जे पिगी बँक आहे. हो, पिगी बँक आहे का? इथून काढता येतं आणि इथून टाकायचं कॅमेरा. छान आहे खरंच. असंख्य गोष्टी. हे व्हिजिटिंग कार्ड होल्डर्स पण खूप छान आहेत. ट्रक्स आहेत किंवा रिक्षा आहेत. राजस्थानी दिसतंय. नाही, हे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. ओके. इव्हन आपल्याकडे हे पक्षी असे खूप येतात. त्याचं मी हे किचन टॉवेल होल्डर करून घेतलं इथे आपल्याकडे केलं. येस. आणि प्राइस आहे 650 फक्त. 650. हा, म्हणजे एक अर्धा पिझ्झा. बरोबर आहे. बघण्याचं ॲटिट्यूड बदलला, अँगल बदलला की सगळं सुसह्य होतं. बरोबर आहे. ती आवड असली ना घरामध्ये असं पाहिजे तसं पाहिजे असं असलं ना तर ते छान वाटतं. घर पण छान वाटतं आणि आपल्याला आपल्याला सुंदर एकदम छान आणि आपलं काही जगणं होतंच हो. पहिल्यापासून. आणि